मोरगाव नीरा मार्गावरून प्रवास करताना दोन भले मोठे वाडे नजरेस पडतात. त्यांपैकी पुरंदरे वाडा हा 1760 ते 1770 दरम्यान बांधला असावा. 4 महाकाय बुरुजांचा वाडा भक्कमपणे उभा आहे. वाड्याचा भक्कमपणा पाहता क्षणी दिसून येतो. दरवाजाही सुस्थितीत असून त्यावरील गणेशपट्टी व आतील भागास ढेलज्या आहेत, जो ती आजही मजबूत आहेत. दरवाजाच्या आत प्रवेश केल्यावर बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेतील दुमजली इमारत पाहायला मिळते. वास्तूचे कौलारू छप्पर आजही जसेच्या तसे पाहायला मिळते. भूतकाळात आल्याप्रमाणे तटबंदीतील ही शाबूत वास्तू पाहिल्याचे समाधान मिळते. आतील वास्तूला दिवाणखाना, स्वयंपाकघर, दारामागील तुळस वृंदावन आजही नीटनेटके आहे. अलीकडील काही वर्षांपर्यंत वाड्यात मालक राहत होते. काही वर्ष पडीक अवस्थेतील वास्तूचे आता नूतनीकरण सुरू झाले आहे. पुरंदरे यांच्या या भल्या मोठ्या वाड्याला विहिरीतून खापरी नळाद्वारे शेतातील विहिरीतून पाणी पुरवठा होत होता. वाड्यात तोफा होत्या. काळाच्या ओघात काही ऐतिहासिक वस्तू नष्ट झाल्या. पुरंदर किल्ल्याचे सुभेदार वाघ पुरंदरे 1700 सालापर्यंत सुभेदार होते. त्यांच्या 2 शाखा पडल्या. त्यांपैकी तुकोत्र्यंबक यांना मोडवे हे गाव मिळाले. पुढे त्यांनी हा वाडा बांधला. जिंजीचा वेढा उठवला त्यावेळी धनाजी व संताजी सोबत तुकोत्र्यंबक देखील होते. तुकोमप्रमाणे त्यांचे इतरही बंधू आपापल्या मगदुराप्रमाणे राजकारणात भाग घेत होते. सेनापती धनाजी जाधवांची या घराण्यावर मर्जी होती. अंबाजीपंत पुरंदरे हे पेशव्यांचे मुतालिक झाले. पुढे मल्हार तुको व दादासाहेब मुतालिकी चालवू लागले. राजाराम महाराजांकडून तुको पुरंदरे यांना सुपे व ब्राह्मणी या गावी जमिनी दिल्याचे सनदपत्र आहे. या घराण्यातील विठ्ठल मल्हार यांच्या बाणेदारपणाच्या अनेक हकीकती आहेत. त्यांनी कडेपठार शिवमंदिरात हाताने ऊस पिळून अभिषेक केल्याचं सांगतात. पुढे मोडवे ग्रामपंचायत स्थापन झाल्यावर पहिले सरपंच पुरंदरे हेच होते. गावातच मरीमाता हे देवस्थान प्रसिद्ध आहे. देवीला सुवर्णालंकार वाहण्याची प्रथा होती. 1984 साली पुरंदरेंनी मरीमाता देवस्थान ट्रस्ट स्थापन केला. आता या मंदिराचा नव्यानं जीर्णोद्धार करण्यात आला आहे. पुरंदरे यांचं समाजकार्य खूप मोठं आहे. 100 वर्षांपूर्वीच त्यांनी वीर अस्पृश्यांसाठी खुली केली. 1948 मधील गांधी हत्येच्या जाळपोळीत पुरंदरेंचा वाडा जाळण्यासाठी आलेल्या जमावाला गावकऱ्यांनी मोठा प्रतिकार केला व वाडा जाळण्यापासून वाचवला. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू आज आपण पाहू शकतो.